मग तुम्हाला व्याख्या समजली, जी भाषा मूळची आहे म्हणजे ज्या भाषेचा जन्म अन्य कोणत्याही भाषेपासून झाला नाही, ज्या भाषेवर अन्य भाषेचा प्रभाव नाही, ती भाषा काय रे बेटा? अभिजात भाषा. मग अभिजात भाषा कोणत्या आणि त्यांना कधी दर्जा मिळाला? मग पारे बेटा नंबर 1, 2004 मध्ये तमिळ नावाच्या भाषेला, लक्षात राहू द्या. आणि यावेळेस काल 2-4 दिवसाखाली कोणता तरी पेपर झाला, एक्झॅक्टली मला माहिती नाही, अभिजात भाषा किती आहे हा प्रश्न आलेला आहे, पाहून घ्या. 2004 मध्ये तमिळ नामक भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, कोणतं रे बेटा? संस्कृत नामक भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर तेलुगू, त्यानंतर 2008 मध्ये बेटा 2 भाषा आहेत बेटा. किती भाषा आहेत? 2 भाषा आहेत, 2. एक आहे बेटा तेलुगू, दुसरी भाषा आहे बेटा कानडी. कोणती आहे बेटा? कानडी. क्लिअर? त्यानंतर बेटा पुढे किती भाषा झाले? 4. पुढे बेटा 2013 मध्ये मल्याळम. कोणती रे बेटा? मल्याळम. कोणती बेटा? मल्याळम या भाषेला. आणि 2014 मध्ये ओडिया नामक भाषेला, कोणत्या भाषेला रे बेटा? ओडिया नामक भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. 2014 पर्यंत मराठी भाषा ही अभिजात भाषा होती काय मित्रांनो? नव्हती. मराठी भाषेला अभिजात भाषेच्या पंक्तीमध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. परंतु 2014 पूर्वी महाराष्ट्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी एक समिती गठीत केली. नेमकी ती समिती कोणती? त्यानंतर एकूण अभिजात भाषा किती बनल्या? मग 2014 पर्यंत किती भाषा? 7 भाषा अभिजात भाषा होत्या. मग 6 भाषेसाठी तुम्हाला ट्रिक्स देऊन टाकतो बेटा. संत ते कामो, पण सिक्वेन्स नाही बरं का, सिक्वेन्स नाही आहे. भाषा लक्षात ठेवण्यासाठी हे ट्रिक्स पुरेशी वाटेल मला.